का काढलं नसतं, कारण की एक तर माझी फॅमिली मोठी आहे आणि म्हणजे घराची जराशी आवड आहे, म्हणजे शेतीवाडीची आवड आहे. पण मी आतापर्यंत 3 जॉब सोडले. एक महाराष्ट्रात शेवटी माझ्या घरच्या लोकांनी म्हटलं आम्हाला काही गॅरंटी नाही की तिथं करशील म्हणून. ठीक आहे, तू एन्जॉयमेंट करून 15 दिवसात ये वापस. 10,000 रुपये दिले ते सर. ठीक आहे, बघितलं इथलं वातावरण. तिथं एक तर मी कॉमर्स विद्यार्थी असताना मला मेडिकल क्षेत्राचं काही नॉलेज नव्हतं, पण त्यावेळेस थोडं बघत थोडं अनुभव पण आला. आणि एक इथं टिकण्याचं महत्व म्हणजे सरांवर मी या ठिकाणी आज 2.5 वर्ष पूर्ण केली. आपल्याला कोणी काही म्हणत असं बोलू द्या, उद्देश आपण होत नाही टाकलं होतं डिलिव्हरीचा. आता मी आणि विक्रम खाली होतो, ती सगळ्यांनी वाचलेली आहे. फक्त थोडक्यात सांगतो, ज्यावेळेस तो पेशंट मी डिलिव्हरीचा घेऊन तिथं गेलो, डिलिव्हरी झाली, सिस्टरला बघून मॅडमला पण आल्या, पण तो जो पेशंटचा रिलेटिव्ह होता, वडील आणि आई, अक्षरशः माझ्या पायापर्यंत नाही सर म्हणे तुम्ही. त्यांना माहित नाही की मी डॉक्टर आहे काय, पण त्यांनी मला प्रेम दिलं, तो आदर दिला. का दिला? त्या आपल्या डॉक्टरमुळे आपल्याला आदर सन्मान भेटला. या ठिकाणी खरंच आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या सहवासात कार्य करतो, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि पुनश्च डॉक्टर डेच्या सर्वांना डॉक्टर राजेश भोसेकर सर, हर्षदा पाटील मॅडम, शेवाळे सर, कदम मॅडम व सर्व आज प्रमुख उपस्थिती अतिथी म्हणून आपले मान्य ह्यांना त्यांची परवानगी घेऊन 2 शब्द डॉक्टर डे साजरा का केला जातो. डॉक्टर रॉय नितीन रॉय हे संवेदनशील कार्यशील यांच्यामुळे पुरस्कार प्राप्त होते आणि त्यांची विशेष म्हणजे जन्म आणि मृत्यू आजच्याच दिवशी झाला. त्याच्यामुळे आपण भारत देशात राष्ट्रीय डॉक्टर डे साजरा करण्याचं ठरवलं. डॉक्टर डे साजरा करण्यापाठीमागे करुणा भाव व्यक्त व्हावेत असा उद्देश असतो आणि त्यातून दैनिक ताणतणावाच्या जीवनातून जे डॉक्टरांना हे असते, डिप्रेशन आलं असते, आपलं क्षेत्र म्हणजे एकदम त्रासाचं पेशंट बघायचे रोज हे, तर त्यात समर्पण म्हणजे त्यांचं काहीतरी कार्याचा गौरव व्हावं या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. त्याबद्दल सर्वांना डॉक्टर डेच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझे 2 शब्द सांगतो की इथं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून म्हणजे शाळेत असताना लोक विचारायचे काय बनणार आहे, लोक सगळे दुसऱ्यांसारखे काय डॉक्टर, इंजिनियर आणि वकील. आम्ही बी चेष्टेत म्हणायचं, तसं पाहून पुढच्याने सांगितले डॉक्टर, आपण बी म्हणायचो डॉक्टर, आम्ही म्हणायचो डॉक्टर. मग आपलं इंग्लिश एकदम कमजोर, सायन्स पण कम, इंग्लिश कमजोर म्हणजे सायन्सकडे कशाला पद्धतीनं फॉर्म भरला. म्हणजे एवढं उत्सव वाटायचं की डॉक्टर लोक एवढे मोठे असून एवढं मोठं शिकून म्हणजे किती अभ्यास करावा लागते, तरी पण त्यांनी आपल्याला एवढं किंमत देतात, म्हणजे आपल्या बरोबर फिरवतात, जेवायला त्याच्यावर जायचं, फिरायचं, त्यांच्यासोबत जर फिरलं की मोठंपणा वाटायचं, असं छाती फुगून चालल्यागत वाटायचं. म्हणजे डॉक्टरला एवढं लोक मानतात, म्हणजे देव मानतात. बाकी खरं तर कोरोना काळात तर देव माणूस होता. सरकार दवाखान्यातला विशेष तर डॉक्टर हा देव माणूस होता. सरकार दवाखान्यात सगळं कर्मचारी आणि डॉक्टर साहेब यांनी पेशंटला हात लावून तपासलेलं आहे. बाहेरच्यानी काय पुढची गोष्ट आहे, अशा पद्धतीने डॉक्टरांचा हे आहे. हा दिवस महान चिकित्सक, शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसेवक डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या कार्यातून आपल्याला सेवा, समर्पण आणि मानवतेचा आदर्श मिळतो. आज याच प्रसंगी आपण सर्व डॉक्टरांना त्यांच्या अथक परिश्रमासाठी, सेवाभावासाठी आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेसाठी मनपूर्वक धन्यवाद देऊया. त्यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने मानवसेवा असून सेवा ही ईश्वर सेवा या उक्तीचे जीवन उदाहरण आहे. सर्व तो कधीच कुणाला दिसलेला नाही. स्वर्ग नरक ह्या संकल्पना कधीच आपण पाहिलेल्या नाही आहेत आणि अनुभवलेलं पण नाही. कारण स्वर्ग बघण्यासाठी जो गेल्यावर तो काय परत येऊन सांगत नाही की स्वर्ग कसं आहे, पण स्वर्ग आणि नरक हा आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करायचा असतो. तर स्वर्ग बघायचा असेल तर तिथं हॉस्पिटल असतात, डॉक्टर्स असतात, तिथं जाऊन देव पण असलेला
स्वर्ग पण असेल. कारण ज्या वेळेला आपण यातना भोगत असतो आणि आपण त्या यातना घेऊन हॉस्पिटल्समध्ये जातो, म्हणजे प्रायव्हेट असू दे किंवा शासकीयमध्ये असू दे, त्या यातना जेव्हा कमी होतात त्यावेळेला कळतं की नेमकं काय आहे ते. जसं देवाने हात फिरवल्यानंतर आपण सिरियल्समध्ये बघितलं की आपल्या जखमा पूर्ण बऱ्या होतात, तसाच वेदनेने निवळत असलेला मनुष्य ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्यांच्यावर उपचार केले जातात, त्याच्या वेदना कमी होतात, त्यावेळेला कळतं की खरा देव कुठं असतो. जर देव बघायचा असेल तर हॉस्पिटलमध्ये या, म्हणजे तुम्हाला नक्कीच देव कळेल तिथं. ज्यावेळेला कोरोना काळ होता त्यावेळेला प्रायव्हेट सेक्टरवाल्याने तर मला कारण ते बोलता बोलता तो छेडला विषय सोडून दिला. त्यावेळेला अक्षरशः प्रायव्हेट डॉक्टरवाल्यांनी जो व्यावसायिक डॉक्टर आहे त्यांनी दरवाजे बंद करून घेतले होते. पण आमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर 24 तास PPE किट घालून रुग्णांची सेवा करत होते. अक्षरशः गोरा असणारा डॉक्टर काळा असणारा डॉक्टर आमचा पूर्ण पांढरा फिट पडला होता PPE किट घालून. अशा अगदी डोक्याच्या केसातून त्याच्या पायापर्यंत पडत होते. तिकडे दुसऱ्यांना तयार पण नव्हतं, पण डॉक्टरांना कंपल्शन होतं की तिथं तुम्ही जाऊन ती सेवा करायची. त्याच्याच बरोबर स्टाफचं जेवढं डॉक्टरांचं महत्व असतं तेवढ्या स्टाफचाही महत्वाचा भाग असतो त्याच्यात. कारण जर त्या स्टाफ तिथं नसेल तर डॉक्टर एकटा काही करू शकत नाही. तर आपला स्टाफ आणि डॉक्टर या दोघांचं जे मिलन आहे. आता आमची गोष्टीकर सर MS आहेत म्हणून तिथं बसून ऑर्डर देत नाही, स्वतः त्या गार्डनमध्ये असते. ज्या वेळेला आठवड्यातून पहिला दिवस असतो तर सगळेजण मिळत ते साडी घालत तर इथं लावायचं. त्या दिवशी इतकी साड्या लावलीच पाहिजे, पण कुणी किती आणि कुणी किती तेवढं शाळेत काउंटिंग झालं पाहिजे. ज्या वेळेला बाणाचं टोक असेल, खंबीर असेल किंवा तीक्ष्ण असेल त्यावेळेला ते आरपार जातच. पण बाणाचं टोक जेवढं तीक्ष्ण असेल तेवढंच त्या काठीलाही महत्व आहे. कारण काठी नसेल तर बाणाचं टोक आपण फेकून नाही मारू शकत. म्हणजे दोन्ही एकमेकांवरती डिफेक्ट असतं. म्हणजे भाला म्हणताना पण ते भाल्याचं टोक तितकंच महत्वाचं असतं, त्याला असणारी काठी तितकीच मजबूत असते. तर हे दोन्ही ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपल्यासारखं हॉस्पिटलचं उदाहरण समोर येते. आपल्या हॉस्पिटलला जवळ मला वाटते 3-4 जेव्हापासून भोसेकर सर आले त्यावेळेपासून स्टाफचा पण सगळा प्रश्न मिटलेला आहे आणि पेशंटच्या पण सगळ्या समस्या मिटलेल्या आहेत. आता काही थोडे बहुत असतील ते तेव्हा आपला अंतर्गत विषय येत नाही. सरांचे आता प्रयत्न चालू आहे की 100 बेडचं ज्यावेळेला होईल त्यावेळेला ज्या आपल्या कमतरता आहेत त्या ऑटोमॅटिकली भरून निघतील. आता आपल्याकडे सोनोग्राफीची मशीन ज्या दिवशी आली अनावताना त्या दिवशी मी पण होते ना सर. तर आल्यानंतर सगळ्यांनी माझा म्हणजे आभार म्हणजे म्हणायला लागले की सर मॅडम तुमचं स्वप्न पूर्ण झालं. ते आपण प्रायव्हेट सेक्शनमधनं घेतलं, ते काय सरकारीमधून आपल्याला मिळालं नाही, प्रायव्हेट सेक्शनमधनं घेतलं. पण एक आपला असा व्ह्यू होता की आपल्याकडे सोनोग्राफी मशीन असेल, कारण डिलिव्हरी आलेल्या महिलांना आपल्याला खाली पाठवावं लागत होतं. इच्छा नसताना पाठवावं लागत होतं की बाबा त्या बाळाला काय प्रॉब्लेम आहे का बघलं. तर ते सोनोग्राफीचं मशीन आपल्याकडे आहे, पण ऑपरेटर सरांनी आता खासगीमधला ठेवलं. म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस का होईना आपण त्या मातांची आपण त्या दिवशी सोनोग्राफी करून ठेवू शकतो. मग ज्यावेळेला ते 100 बेडचं त्यावेळेला आपल्या काही कमतरता आहेत त्या भरून निघतील. ट्रॉमा सेंटर प्रयत्न